नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 जून 2016 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला मराठी व्याकरणांच्या प्रश्नांचा सराव होईल व त्याचे स्वरूप समजून येईल। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। उत्तरा वाचून खालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आता मी म्हणालो मला जे पुस्तक विशेषत्वाने आवडतात हा उतारा आहे, तर याच्या आपण प्रश्नांची उत्तरं पाहूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिला येतो? तर आदरणीय। तिरुवल्लूर यांच्या पुस्तकातील कोणती उपमा दिली आहे? तर आयुष्य संहिता। उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? तर डॉक्टर अलेक्स कॅरल। उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती? तर आवडती पुस्तके हृदयाच्या कप्प्यात जपणे। आता व्याकरण व ग्रामर जे आहे म्हणजे शब्दसंग्रह व ग्रामर यावर आधारित प्रश्न पाहूयात। खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा। आपल्याला रीती वर्तमान काळ ओळखायचा आहे। आपण बघूयात आता पर्याय। तुम्ही पुढे व्हा मी आलोच। आता तुम्ही पुढे व्हा मी आलोच याचा अर्थ येईल असा होतो, म्हणजे हा काय आहे? तर हा सन्निहित भविष्यकाळ आहे, ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबाबत। मग आता हा झाला सन्निहित भविष्यकाळ, पहिला पर्याय कटला। आपल्याला पाहिजे रीती वर्तमान। देवा सर्वांना सुखी ठेव, हा तर काळ नाहीच आहे, हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे, यामध्ये प्रार्थना केली आहे, काळाचा तर बोधच होत नाही। मी खात्रीने पास होईल, हा काय झाला? साधा भविष्यकाळ, तो नेहमीच उशिरा येतो। बरोबर, हे झालं आपलं उत्तर, रीती वर्तमान काळ। बघा, रीती वर्तमान काळ काय सांगतो आपल्याला? की तो नेहमीच उशिरा येतो, त्याची नेहमी येण्याची रीत वर्तमान काळातील रीत इथं सांगितल्या जाते। कोणती रीत? तर उशिरा येण्याची। पुढे आहे, शब्दांच्या एकूण जातीपैकी किती जाती अविकारी आहेत? तर बघा, शब्दांच्या एकूण जाती आहेत 8, त्यापैकी अविकारी किती आहेत? 4 आणि विकारी किती आहेत? 4। बघा, एकूण 8 जे आहेत त्यापैकी 4 विकारी 4 अविकारी। विकारी कोणकोणते आहेत? बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। मग आता विकारी म्हणजे काय? तर ज्यांच्यावरती लिंग वचन विभक्ती याचा परिणाम होतो आणि ज्यांच्यावर होत नाही त्या अविकारी। बरोबर आहे। मग अविकारीलाच आपण अव्यय असं म्हणतो, आणि जर अविकारी आहे तर अव्यय आणि विकारी आहे तर सव्यय। बरोबर। मग आता मराठीमध्ये 4 अव्यय आहेत, कोणकोणते? तर बघा, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, म्हणजे त्यांच्या नावामध्येच आपलं उत्तर लपलेलं होतं। पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते, वाक्यातील भाववाचक नाम ओळखा। पाहिलं कीच कळतं की नवलाई, पर्याय क्रमांक 2, कसं? नवल, याला आई प्रत्यय लागला आणि तयार झाला नवलाई, हे भाववाचक नाम। बघा, भाववाचक नामाला काय होतं? प्रत्यय जोडून काही भाववाचक नामे साधली जातात। जसं की आत्ता आपण पाहिला, नवलला आई प्रत्यय जोडला गेला, त्यानंतर बघा की प्रत्यय असतो, नंतर वा प्रत्यय असतो, नंतर तो प्रत्यय असतो, पण प्रत्यय असतो, पना प्रत्यय असतो, य प्रत्यय असतो, इत्यादी प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार केली जातात। पुढे आहे आपला प्रश्न की खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध नाही असं म्हटलंय? पूजनीय आहे, परीक्षागृह आहे, आशीर्वाद आहे। मग आपलं उत्तर झालं शुद्ध नाही, तो आहे तज्ज्ञ। का? त्यामध्ये काय चूक झाली? तर बघा, तत तत प्लस ज्ञ, म्हणजे ते संधी होताना काय होतं? हा आहे ज्ञ, संधी होताना काय होतं? बघा, ते ज्ञा दिसायलंय। आता बघा, आपला शब्द आहे त
प्लस ज्ञ, हा ज्ञ. तर काय होतं, संधी होताना इथे तची संधी होऊन या तचा होतो ज आणि प्लस तो मिळतो या ज्ञमध्ये आणि मग शब्द तयार होतो तज्ञ. म्हणजे तो कसा लिहावा लागेल, हा त, हा ज अर्धा आणि हा त्याला ज्ञ जोडून तत प्लस ज्ञ तज्ञ. म्हणजे हा तज्ञ चुकला आहे, शुद्ध नाही. पुढे आहे वाऱ्याने हलते रान. यातील रान नामाचे लिंग ओळखा. तर रान या नामाचे लिंग कसं ओळखणार आपण, मराठीत आपण लिंग कसं ओळखतो, तर बघा, तो रान, ती रान का ते रान. मग बघा, तो रान नाही, ती रान नाही, ते रान बरोबर. मग ते म्हणजे काय, तर नपुसकलिंगी. पुढं पाहायचं आपल्याला, पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अन्नछत्रात जाऊन, अन्नछत्र म्हणजे मोफत जिथं जेवण वाटलं जातं, अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. बरोबर आहे, एक तर आपण फुकटचं खायला चाललो आहे, मोफत खायला चाललो आणि वरून जेवण झाल्यावर त्यांना म्हणू नये आपण की आम्हाला बडीशोप द्या, पान द्या. बरोबर आहे, म्हणजेच अन्नछत्रात जे मिळेल ते खावं. पुढील प्रश्न आहे आपला की वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता. बघा, तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तीर्थरूप. आता विलांटीचा फरक आहे, तरी पहिली विलांटी चूक आहे, पहिली विलांटी चूक आहे तीर्थ शब्दालाच. मग आता तीर्थरूप आपण कोणाला लिहितो, आपल्या आईवडिलांसाठी, तेच आपल्यासाठी तीर्थरूप आहे. मग तीर्थस्वरूप म्हणजे आपल्या आईवडिलांसारखं आपण ज्यांना मान देऊ ते झाले तीर्थस्वरूप. स्व म्हणजे त्यासारखे, असं तीर्थस्वरूप. पर्याय क्रमांक 3. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात. तर बघा, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे ना, तर दुहेरी अवतरण, डबल इन्व्हर्टेड कॉमा येतं लक्षात. इथं बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द झालं. मग आता अपसारण चिन्ह कुठं वापरतात. अपसारण चिन्ह कसं असतं, असं की बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. त्याला स्पष्टीकरण चिन्ह असंही म्हणतात. आपण म्हणतो ना कधी कधी, मी तिथं गेलो होतो बरं का, पण, आणि मग टिंब म्हणजे असं डॅश का, कारण ते काय झालं, विचार मालिका तुटली. संयोग चिन्ह, संयोग चिन्ह म्हणजे काय, तर दोन शब्द जोडताना, जसे आपण होत का, प्रेम विवाह, प्रेम विवाह, विद्यार्थी भांडार, असं. ओके, ते झालं संयोग चिन्ह. संयोग चिन्हाचा वापर पुन्हा कुठं होतो, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला ना, तो जोडण्यासाठी. नंतर एकेरी अवतरण कुठं वापरतो आपण, तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना आपण एकेरी अवतरण वापरतो. किंवा कधी कधी एखाद्या वाक्यामधली मुख्य गोष्ट आहे ती जर सुचवायची असेल तर एकेरी अवतरण आपण वापरतो. पुढे आहे शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. त्याला आपण वाक्प्रचार असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आभाळ फाटणे, आभाळ फाटणे. आता बघा, आभाळ कधी फाटणं शक्य आहे का, नाही. पण आपण जर म्हणलं आभाळ फाटणे, मग याचा भिन्न व विशिष्ट अर्थ काय झाला, तर बाबा आपण म्हणू ना, माझं लय आभाळ फाटले बाबा, म्हणजे माझ्यावर सर्व बाजूने संकट आली. आपण कधी म्हणतो ते एक आमचे मित्र आहे, त्यांचं तर आभाळच फाटलं, म्हणजे काय, त्यांच्यावर चोह बाजूने सगळीकडून संकटे आली. दुसरा अर्थ एक पाहिला आपण वाक्प्रचार, कंबर कसणे. आता कंबर कसण्याचा शब्दशः अर्थ काय झाला, कमराला एखादा पट्टा बांधला आणि गाठ मारली, कंबर कसलं, तर नाही. याचा विशिष्ट आणि रूढ झालेला अर्थ आहे कंबर कसणे म्हणजे तयारीला, जय्यत तयारीनं सिद्ध होणं. आपण म्हणतो ना, आता 10वीचे पेपर होते, असा कंबर कसून अभ्यास केला म्हणजे आता मी पेपरला तयार झालो, असा अर्थ. इतर पर्याय पाहूयात बरं का. सामासिक शब्द काय आहे, तर सामासिक शब्द म्हणजे समास. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. म्हणी काय, तर म्हणी म्हणजे शहाणपणाचे भरलेले वचन. म्हण म्हणजे काय, तर लक्षात ठेवणं जोगे ज्ञानवचन. बळी तो कानपिळी, आती तेथे माती. बरोबर आहे. आता जोड शब्द, जोड शब्द म्हणजे जे शब्द जोडून येतात, भांडण तंटा, आंबट चिंबट, अशा प्रकारे.
कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? पद्मा हेच आपलं उत्तर आहे. पद्मा काय झालं, हे नाव झालं. जर असं असतं पद्म तर हे बरोबर असतं. मग हे झालं आपलं उत्तर, समानार्थी नाही. मग कमळला समानार्थी सरोज, पंकज, राजीव, पद्म, अरविंद, नलिनी, कुमुद, अंबुज, नीरज हे सगळे शब्द काय आहेत? कमळ या शब्दाला समानार्थी आहेत. धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द. ताट, ताट आपलं जेवायचं. टोपलं, धान्य भरायचं. हवा, हा तर काही संबंधच नाही. पण धान्य पाखडण्याचं साधन म्हणजे सूप, बरोबर. सूपमध्ये धान्य घेऊन जर आपण पाखडलं तर त्याच्या विशिष्ट आकारामुळे आणि त्या हाताच्या हालचालीमुळे स्वच्छ धान्य आपोआप पाठीमागं राहतं आणि टरफलं, कचरा, बारीक धान्य हे समोर बरोबर निसल्या जातं. पुढे आहे आता, गटात न बसणारा शब्द कोणता? गाय, वासरू, लेकरू, फूल. मग आता हे कशाने ओळखायचं? गाय, वासरू, लेकरू, फूल. जर आपण असं म्हणायला गेलो की गाय आणि वासरू प्राणी आहे, लेकरू समजा आता काय बाबा मनुष्य म्हणजे येईल, आणि मग फूल वनस्पती होईल, मग वेगळं नाही. तर हे आपल्याला मराठी व्याकरणानुसार लिंग किंवा वचन यानुसार निवडायचं आहे. मग बघा आता, गाय ती गाय, वासरू ते वासरू, लेकरू ते लेकरू, फूल ते फूल. मग आता वासरू, लेकरू, फूल हे झालं नपुसकलिंगी, गाय हे झालं स्त्रीलिंगी. मग गटात का बसत नाही? एक शब्द स्त्रीलिंगी, ती नपुसकलिंगी, म्हणून आपलं उत्तर झालं गाय. पुढे आहे, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, प्रसाद, राजवाडा हे समानार्थी झाले ना, म्हणून हे झालं आपलं उत्तर. बाकी कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा. गुळगुळीत, खडबडीत सोपं आहे. शिक्षा, बक्षीस सोपं आहे. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? आपण बदलून पाहू. घड्याळ, घड्याळे, आसू, आसवे, पाणी, पाणी हे झालं आपलं उत्तर. का? कारण इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन सारखेच राहते. पाणी, पाणी, लोणी, लोणी, दही, दही, आणि पिलू, पिल्ले. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कापडांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द काय आहे? तर हा काय आहे? विशेषण. अगदी सोपं होतं. नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. पुढे आहे आता, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? तर हे भावकृतुक क्रियापद आहे, बरोबर आहे. कारण उजाडले यामध्ये काय होतं, यामध्ये आपल्याला वाक्यामध्ये कर्ता स्पष्ट नसतो, तर क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो. त्याला आपण भावकर्तृक क्रियापद असं म्हणतो. मग असे मराठीमध्ये प्रमुख 4 आहेत बघा, जे आपण लक्षात ठेवायचे. उजाडले, सांजवले, मळमळते आणि गडगडते. राहिलेल्या प्रकारावर चर्चा करूयात. धातुसाधित, धातूला प्रत्यय लागून बनलेलं क्रियापद धातुसाधित क्रियापद. लिहितो, असतो, करतो, जेवतो, बोलतो, येतो, जातो. संयुक्त क्रियापद, धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या मिळून एकच अर्थ तयार झाला तर ते संयुक्त क्रियापद असतं. उदाहरणार्थ, गीता पुस्तक वाचत आहे, वाचत आहे हे झालं संयुक्त क्रियापद. यातलं वाचत झालं धातुसाधित, आहे झालं सहाय्यक क्रियापद, वाचत आहे हे झालं संयुक्त क्रियापद. अकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. मी पडलो, आज नागपंचमी आहे, उद्या भाऊबीज आहे. पुढे, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? बघा, एकंदर शब्द आला. सर्वनामाचे किती प्रकार आहेत या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, पण सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात, किती प्रकार मानल्या जातात, तर उत्तर हे 6. कोणकोणते? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक आणि चित, आत्मवाचक, असे 6 प्रकार. सर्वनामाचे मूळ प्रकार किती आहेत? मूळ तर आहेत 9. कोणकोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे मूळ 9 प्रकार आहेत. पुढे आहे हो, तर अगदी बरोबर 110 मोहरा होत्या. वाक्याचा प्रकार हे काय आहे? हुकारार्थी वाक्य. अगदी सोपा प्रश्न. नकारार्थीमध्ये नकारार्थ, प्रश्नार्थीमध्ये प्रश्नचिन्ह असते, उद्गारार्थीमध्ये उद्गारवाचक चिन्ह येते. पुढे आहे की
मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? अगदी सोपं, अम आहा. स्वरादी म्हणजे काय? स्वर आहे आदी म्हणजे आरंभी ज्याच्या असे ते वर्ण. मग अम काय आहे? तर अम आहे शिरोबिंदू. त्याचे दोन उच्चार होतात. एक उच्चार होतो अनुस्वार. अनुस्वार म्हणजे खणखणीत उच्चार. आणि दुसरा होतो अनुनासिका म्हणजे अस्पष्ट व ओझरता उच्चार. अनुस्वाराचं उदाहरण घेऊ गंगा. अनुनासिकाचं उदाहरण घेऊ अंबा. येते लक्षात? मग दुसरा आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. राहिलेले पर्याय ओ औ स्वर आहेत. क्ष ज्ञ हे जोडाक्षर आहेत. अ आ हे स्वर आहेत. प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव काय? चित्र खानोलकर म्हणजे कोण? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आरती प्रभू. ग्रेस म्हणजे माणिक शंकर गोडघाटे. केशवकुमार प्रल्हाद केशव आत्रे. अनिल आत्मारामरावजी देशपांडे. ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण? वि स खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर. हिरवा चाफा, दोन मने, अमृतवेल, पांढरे ढग, पांढरे जग, दोन ध्रुव, ययाती हे त्यांनी साहित्य संपदा लिहिली. नासी फडके उजाडलं पण सूर्य कुठे? अल्लाह अकबर, दौलत, आटकेपार. विश्वास पाटील पानिपत, झाडाझडती, महानायक, पांगिरा, संभाजी, क्रांतीसूर्य, चंद्रमुखी. रणजित देसाई स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा, राधेय इत्यादी. पुढे आता 27 ते 30 कविता आहे. आपण कवितेचे उत्तर पाहूयात. 27चा आहे प्राक्तन म्हणजे काय? तर प्रारब्ध. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे? कस्तुरी. कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग आहे? तर कुंभ. प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते? तर कस्तुरी धुंद होईल. बघा अशा प्रकारे आपण 2015ची जाहिरात व 16चा झालेला पेपर मराठी पेपर 1 संपूर्ण विश्लेषण पाहिलं चारही पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित. आपण जर ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपल्याला ॲपमध्ये काय मिळेल? तर ॲपमध्ये आपल्याला आतापर्यंत झालेले सर्व पेपर 2013 पासून आतापर्यंतचे सर्वच्या सर्व पेपरचं तुम्हाला विषयानुसार ते ओल्ड पेपर जॉईन करता येईल, ते ऑनलाईन सोडवता येईल, PDF व्ह्यू करता येईल, त्याचबरोबर व्हिडिओ विश्लेषणसुद्धा पाहता येईल. तसेच ॲपमध्ये सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.